नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पिकांना कोणत्या स्टेजमध्ये विद्राव्य खतांचा वापर केल्यावर 100% फायदा मिळू शकतो। विद्राव्य खत वापरत असताना आपल्याला पिकांच्या स्टेजनुसार विद्राव्य खतांचा वापर केल्यानंतरच आपल्याला उत्पादन वाढीमध्ये फायदा मिळू शकतो। 19-19 वॉटर सोल्युबल खत वापर करत असताना पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत 20 ते 30 दिवसांमध्ये जर या खताचा वापर केला तर सुरुवातीची जोमदार वाढ याचबरोबर शाके वाढ होण्यासाठी 100% फायदा होतो। याचबरोबर 1261 हा खत वापरत असताना आपल्याला या खताचा वापर पिकांच्या सुरुवातीला किंवा 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान या खताचा जर वापर केला तर त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त फुटवा होतो। याचबरोबर मुळांची वाढ होण्यासाठी सुद्धा मदत होते। 13-40-13 फुल लागवडीच्या अगोदर आपल्याला या खताचा वापर करायचा आहे। यामुळे जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढते, याचबरोबर फुलगळती सुद्धा कमी होते। 052-34 या खताचा वापर आपल्याला फुल लागणीनंतर शेंगा आणि फळ फुगवणीच्या अवस्थेत वापरायचा आहे। यामुळे शेंगांची फुगवण होते, तसंच फळांची फुगवण होते। वजन वाढीसाठी याचा 100% आपल्याला फायदा मिळतो। 13-0-45 या विद्राव्य खताचा वापर आपल्याला फळांची फुगवण आणि परिपक्वता या अवस्थेमध्ये आपल्याला वापरायचा आहे। 0050 या विद्राव्य खताचा वापर आपल्याला फळ काढणीच्या अगोदर 15 ते 20 दिवस अगोदर करायचा आहे। फळांची चकाकी आणि शायनिंग चांगल्या पद्धतीने वाढते। फवारणीची योग्य वेळ ही सकाळी किंवा संध्याकाळी, कारण टेम्परेचर कमी असताना जर फवारणी घेतली तर पिकांना परिपूर्ण अन्नद्रव्य लागू होते। विद्राव्य खताचं प्रमाण आपल्याला प्रतिपंपासाठी 100 ते 150 ग्रॅम वापर करू शकतो। सगळ्यात महत्त्वाची काळजी, 2 विद्राव्य खत आणि कीटकनाशक एक सोबत मिक्स करत असताना ते परिपूर्ण मिक्स होतात का याची तपासणी करून घ्यावी। योग्य स्टेजमध्ये जर आपण विद्राव्य खताचा वापर केला तर ह्याचा 100% फायदा मिळतो। पिकांच्या सुरुवातीला भेसळ डोस जरी कमी टाकलेला असेल, विद्राव्य खताचा वापर करून कमी खर्चात उत्पादन वाढीचं योग्य नियोजन करू शकतो। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जय जवान जय किसान।